नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता कॉम्पिटिशनमध्ये फायनल राऊंडला आता सावली गाणं गायली नाही, त्यामुळे आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये खूप मोठी हार मानावी लागली. आणि सावली गायली नाही, सावलीच्या सत्य लपवण्यासाठी पिंकू म्हात्रे सोबत आपल्या ताराचं लग्न आपल्याला ठरवावं लागलं. यामुळे भैरवी रागाने बेफान होऊन आता सावलीवरचा राग भैरवी उफाळून काढत एकनाथराव आणि कानूच्या घरी येऊन आता त्यांना घर खाली करायला सांगून धक्के मारत घराबाहेर काढते. आणि जेव्हा हे सत्य सावलीला समजतं त्याच वेळेस आता भैरवी विरुद्ध आवाज वाढवून अन्यायाला वाचा फोडत आता सावली ही तिच्या आवाजात प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियासमोर ताराचा आवाज हा ताराचा नसून तो आवाज माझा असल्याचे सत्य कसे जगाला सांगते. आणि सारंग समोर सत्य धडकताच वाऱ्याच्या वेगाने सारंग आता कसा सावलीकडे येतो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा इंटरेस्टिंग ट्विस्ट शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता कॉन्सर्टच्या फायनल राऊंडमध्ये जगन्नाथने मोठा डाव खेळून आता त्याच्या माणसाकडून एक आता पाण्यामध्ये लिक्विड टाकून ते सावलीला प्यायला दिलेलं असतं आणि सावलीचा आवाज गायब केलेला असतो. ज्या वेळेस आता कॉन्सर्टच्या फायनल राऊंडला सुरुवात झालेली असते त्यावेळेस आता सावली गाण्याला सुरुवात करणार, तोच सावलीच्या कंठातून आवाज निघायला तयारच नसतो. आणि त्यामुळे आता तारा ही कॉम्पिटिशनमध्ये गाऊ न शकल्यामुळे ती हरलेली असते. भैरवीला याचा खूप राग आलेला असतो. आज सावली गाणं गायली नाही, त्यामुळे आपल्या ताराला हार मानावी लागली आणि पिंकू म्हात्रे हा विनर झाला हे सत्य भैरवी समोर येऊन. एवढंच झालेलं नसतं तर पिंकू म्हात्रेने आता त्याला तारा आवडल्यामुळे लगेच आता लग्नाची भैरवीकडे तारासाठी मागणी केलेली असते. आणि जर ताराचं लग्न माझ्यासोबत लावलं नाही तर तारा गात नाही तर सावली ही तिच्या आवाजात गाते, हे सत्य आम्ही अख्ख्या जगाला सांगू अशी धमकी आता पिंकू म्हात्रे आणि त्याच्या वडिलांनी भैरवीला दिलेली असते. आणि आता आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी भैरवीला ताराचं लग्न पिंकू म्हात्रेसोबत आता लावून देण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. आणि त्यासाठी आता नाविलाजाने भैरवीला त्या लग्नाला होकार द्यावा लागलेला असतो. इकडे मात्र आता भैरवीला खूप राग आलेला असतो. या सावलीमुळे आपली तारा विनर होऊ शकली नाही आणि आता या सावलीला आता चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे आणि हिला हिची लायकी दाखवून द्यायला पाहिजे असा विचार आता रागाने बेफान होऊन भैरवीने केलेला असतो. आणि त्यासाठी भैरवी एक प्लान करते. आणि आत्तापर्यंत या सावलीच्या कुटुंबाला आपण खाऊ पिऊ घालत होतो आणि आता यांना घराबाहेर काढायची वेळ आलीच आहे, त्याशिवाय सावलीचे डोळे उघडणार नाही. आणि असा प्लान करून गुंड पाठवून भैरवीने ताबडतोब आता सावलीच्या आईवडिलांना घर खाली करण्यास सांगितलेलं असतं. आणि आता भैरवी तिथे येताच आता इकडे एकनाथराव भैरवीसमोर हात जोडतात. एकनाथराव म्हणतात की भैरवी माई, अहो असं काय करताय, आम्ही आमच्या डोक्यावरचं छत काढल्यानंतर कुठे जाऊ. भैरवी म्हणते कुठे जा, तुमची सावली आहे ना तुम्हाला बघायला आता. आणि एकनाथराव म्हणतात पण झालं तरी काय. भैरवी म्हणते झालं काय, तुमच्या सावलीला ना जरा माज चढलाय आणि तिचा माज उतरायलाच हवा. लगेच आता भैरवी म्हणते की तुमची सावली गाणं गायली नाही, तिने विठ्ठलासमोर गाणं गाण्यासाठी जे वचन दिलं होतं ते तोडलं, तिला जास्त माज चढलाय आणि त्यामुळे माझा ताराचं करिअर बर्बाद झालं आहे, आमचं खूप नुकसान झालं आहे. आणि त्यामुळेच त्या पिंकू म्हात्रेसोबत माझ्या ताराचं लग्न लावून देण्यासाठी मला निर्णय घ्यावा लागला. आणि लगेच भैरवी तिच्या आणलेल्या गुंडांना आता घर खाली करावयास सांगते. गुंड आता घरातील सगळ्या वस्तू बाहेर फेकून देतात. आणि त्याचबरोबर आता कान्हू एकनाथरावांना सुद्धा आता गुंडांनी ढकलून बाहेर काढलेलं असतं. आणि आता लगेच आता सावलीला ते सत्य समजतं. आपल्या आईवडिलांना या भैरवी माईने घराबाहेर काढलं. आता सावलीला देखील राग येतो. रागाने सावली म्हणते मी जर माझा आवाज वाढवला तर मग अख्खं सत्य जगासमोर येईल आणि त्यासाठी आता मला अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे आणि त्यासाठी मला माझा आवाज आता वाढवलाच पाहिजे.
असा विचार आता सावलीने केलेला असतो आणि आता या भैरवी माईला चांगलीच अद्दल घडवायला हवी. आत्तापर्यंत माझ्यासोबत मला जो त्रास दिला तो ठीक होता, पण आज माझ्या आईवडिलांना हिने घराबाहेर काढलं, तेही आमच्या राहत्या जागेतून. तेव्हा आता या भैरवीला चांगलाच माज उतरून अद्दल घडायला हवी आणि त्यासाठी आता अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे. असे वेळोवेळी वारंवार विचार सावलीच्या डोक्यात येऊन रागाने सावली आता जगन्नाथकडे जाते आणि जगन्नाथला सगळं सत्य सांगते. आणि आता भैरवीचा माज उतरायचा ही चांगली संधी चालून आली आहे. आत्तापर्यंत ही सावली आपली पोरगी या भैरवीला वाचवत होती. आपण जे जे काही डाव रचत होतो ना, त्याला सावली या भैरवीला पाठीशी घालत होती, पण आज सावलीच भैरवीच्या विरोधात आली आणि आता आपलं काम फत्ते होणार, आपला डाव यशस्वी होणार आणि त्या भैरवीला तिची लायकी आणि किंमत दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे आणि ती वेळ सावलीच्या रूपात चालून आली असा विचार जगन्नाथने करून जगन्नाथ आता खुश झालेला असतो. ताबडतोब जगन्नाथ आता प्रेस कॉन्फरन्स बोलावतो आणि प्रेस कॉन्फरन्स बोलावताच आता जगन्नाथच्या माणसाने मीडियासमोर सगळी तयारी केलेली असते आणि सावलीला जगन्नाथ आता मीडियासमोर घेऊन येतो आणि म्हणतो की सावली, सांग जगासमोर आता सत्य, काहीही करून सत्य जगाला कळालंच पाहिजे आणि त्या भैरवीला तिची अद्दल घडवायलाच हवी. तू जर आजपर्यंत गप्प बसली म्हणून ती भैरवीची इथपर्यंत मजल गेली. अगोदरच जर तू हे केलं असतं तर आज भैरवीने हे सगळं केलं नसतं. सावलीसुद्धा आता खूप रागाने बेफान झालेली असते. सावली आपल्या बापाला घराबाहेर काढले यामुळे राग येऊन लगेच आता प्रेस कॉन्फरन्स समोर सावली म्हणते की आज मी तुम्हाला एक सत्य सांगत आहे. तारावजी आत्तापर्यंत जी गात होती तो आवाज तारावजीचा नसून तो आवाज माझा होता आणि माझ्या आवाजात तारावजी ही गाणं गात असल्याचे सगळ्या जगाला दाखवत होती, पण आज याचं सत्य मी तुम्हाला सांगते. आणि ते आता सगळ्या प्रेस मीडियासमोर येताच आता इकडे मोठा धमाका उडालेला असतो. अख्ख्या जगासमोर आता ताराचा आवाज हा ताराचा नसून तो आवाज सावलीचा असल्याचे सत्य सगळे लाईव्ह टेलिकास्टमधून जगासमोर आलेलं असतं. आणि जेव्हा ते सत्य सारंगसमोर धडकतं त्यावेळेस आता सारंगच्या आनंदाला पारावरच उरलेला नसतो. सारंगचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि आपली सावलीचा आवाज आणि ही तारावजे गात नसून सावली गात होती. खरं तर तारावजेची असिस्टंट म्हणून जे काम सावली करत होती ते काम म्हणजे गाण्याचे काम होतं. सावलीचा आवाज वापरून आत्तापर्यंत तारावजे ही जगाला दाखवत होती, पण आज तोच आवाज सावलीचा आहे हे सत्य ज्यावेळेस आता सारंगला समजतं. खडबडून सारंग आता उठून वाऱ्याच्या वेगाने आनंदाच्या भरात सावलीकडे धाव घेतो आणि सावलीच्या आवाजाचं सत्य आता सारंग समोर येऊन एका झटक्यात आता सारंग सावलीचा कसा बायको म्हणून स्वीकार करतो आणि मेंदळ्यांची सून खरी गान कोकिळाला मेंदळ्यांच्या घरी घेऊन येत. तिलोत्तमासमोर सारंग आता कसे सत्य आणणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.